नमस्कार सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. माझ्यासोबत आहे प्राजक्ता आणि मी स्वतः वैभव, नोकरीवाला यूट्यूबर. या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रायगडचा राज्याभिषेकाचा सोहळा आम्ही केला आणि निघालो. निघताना आम्ही आज थोडासा वेगळा मार्ग पकडलेला आहे. महाड मार्गे न येता आम्ही आज निघालो आहे पाचाड मार्गे. राजमाता जिजाऊ महासाहेबांचा आशीर्वाद घेतल्यानंतर निजामपूर मार्गे आपण माणगावला बाहेर पडतो आहे. आपल्या सगळ्यांना हा रूट माहिती होण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ आपण करतो आहे. त्याचबरोबर आजूबाजूची जी हिरवाई आहे आणि निसर्ग सौंदर्य आहे, उदाहरणार्थ हे समोरचा डोंगर बघू शकता, हिरवाईने नटलेला डोंगर आहे. संपूर्ण प्रदेश जिकडे बघावं तिकडे हिरवा गालीच्या अंतरला आहे असं तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसून येईल. त्याच्यामुळे हा एक छोटेखानी व्हिडिओ आपण करतो आहे. तर चला आमच्यासोबत माणगावपर्यंत रायगडपासून. तर आपल्याला आता घरोशीवाडी माणगाव तालुक्यातलं गाव लागलेलं आहे आणि थोडासा जो मधला पॅच आहे त्या ठिकाणी आपण व्हिडिओ न करता थोडासा अर्ध्यातून सुरू केला आहे. इथून पुढे पळसगाव नावाचं 5 किलोमीटरचं गाव दाखवतं आहे. एक प्रकारे इथून पुढे म्हणजे इथून पुढे घरोशीवाडी जे गाव आहे इथून पुढे साधारणपणे 7 ते 8 किलोमीटरवर रायगड किल्ला आहे आणि हा जो प्रदेश आहे हा संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला आहे आणि आजूबाजूला खूप छान अशा पर्वतरांगा आहेत आणि आजूबाजूला 2-3 किल्ले पण आहेत. आता हे सगळं ड्रायव्हिंग करताना आपण तुम्हाला स्पेसिफिकली दाखवतोय रस्ता. आणि तुम्हाला समजा रायगड किल्ल्यावरती यायचं असेल, तुम्ही मुंबई पुण्यातून येत असाल तर माणगाव सोडल्यानंतर आपण कुठल्या ठिकाणी टच होतो ते आपण बघूया. त्याचबरोबर हा जातानाचा रस्ता बघूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं निसर्ग सौंदर्य बघूया. सो ही अशी नागमोडी वळणं आणि सुंदर असा निसर्ग. पाऊस पडत नाही आहे, ऊन पडलं आहे, त्याच्यामुळे आजची जी दृश्यमानता आहे, व्हिजिबिलिटी खूप छान आहे आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे हवेमध्ये पुष्कळचा गारवा देखील आहे. आता समोर बघू शकताय तुम्ही, थोडासा तीव्र उतार आहे आणि टर्न पण खूप तीव्र आहे, त्याच्यामुळे गाड्या खूप हळूवारपणे चालवाव्या लागतात. हे बघा, वारंवार तुम्हाला उजवीकडे आणि डावीकडे अशी वळणं दिसू शकतात. त्याचबरोबर तुम्ही आनंद घेताय गर्द अशा हिरवाईचा, गर्द अशा हिरवाईने नटलेल्या निसर्गाचा. आणि आपण हे जे सगळे व्हिडिओज करत असतो ते फॅमिली ब्लॉग्स. आता हा टर्न बघा, अतिशय शार्प टर्न आहे. आणि हे जे व्हिडिओज असतात ते कधी ट्रॅव्हलचे व्हिडिओज असतात, कधी काही रेसिपीचे व्हिडिओज असतात. त्याचबरोबर कधी कधी नोकरीवाला यूट्यूबर म्हणजे आपलं मुंबई पुण्यातलं आयुष्य, जे नोकरी करणाऱ्या माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतात, प्रसंग असतात, ते सगळेच्या सगळे आपण दाखवत असतो. समोर बघू शकताय उजव्या बाजूला खूप मोठा डोंगर दिसतोय आणि रायगडाची जी भव्यता आहे ही या दिसणाऱ्या बाकीच्या डोंगरांवरून आपण लक्षात घेऊ शकतो की किती मोठे रायगडाची भव्यता किती मोठी आहे या गोष्टी. आणि आता पुन्हा एकदा 90 अंशामध्ये तीव्र असं वळण बघू शकताय तुम्ही, अतिशय तीव्र वळण. हे बघा, आता आपण आलेलं समोर सरळ आणि तीव्र उतार देखील आहेत. आणि यालाच तर आपण कोकण म्हणतो ना. आणि कदाचित कोकणामध्ये किंवा कोकणी माणूस या सगळ्या गोष्टींच्या समायोजन करून घेण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. खूप लवकर या सगळ्या गोष्टींचे समायोजन करून घेऊ शकत असतो. म्हणूनच बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणता ना की आर्थिक परिस्थिती दुर्बल असताना देखील कोकणातला माणूस कधीही आत्महत्या केलेली आढळून येत नाही. कोणत्याही प्रकारे एखाद्या शेतकऱ्यांनी चिंताग्रस्त होऊन आत्महत्या केली असं दिसत नाही. त्याचं कारण म्हणजे कमीत कमी पैशांमध्ये, कमीत कमी गरजांमध्ये राहण्याची एक प्रकारे सवय लागलेली असते. सो आता हा रस्त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते देखील कमेंट करा. आपण बऱ्याच वेळेला रस्त्याचे व्हिडिओ करत असतो आणि हा एकदम तरल आणि सुंदर असा रस्ता, याबद्दल तुम्हाला काय वाटते. आणि आपण बोलत होतो नोकरीवाला यूट्यूबर या चॅनलविषयी. तर हा जो चॅनल आहे तो आपलं सर्वसामान्य आयुष्य खरं तर हे दाखवण्याविषयी आहे. सर्वसामान्य आयुष्य म्हणजे अनेक अडचणी असतात तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हजारो अडचणींनी भरलेलं आयुष्य. मंडळी, जे गावचं गाव पण आहे ना ते
गुराढोरांशिवाय कोंबड्या कुत्र्यांशिवाय असूच शकत नाही. कारण जेव्हा तुम्ही गावी येता त्यावेळेला सगळ्या गोष्टींचे अनुभव आपल्याला मिळत असतात, पण शहरांमध्ये हे आपल्याला काहीच बघायला मिळत नाही. तुम्ही जे समोर बघताय ते अतिशय विहंगम असं दृश्य. आणि या सगळ्याची बायोडायव्हर्सिटी जी आहे ही बायोडायव्हर्सिटी आपल्याला दाखवताना आतासुद्धा आम्हाला आजूबाजूला गाडी चालवताना देखील पशुपक्ष्यांचे आवाज ऐकू येत आहेत. आपण येऊन पोचलेलो आहे कडापूर या गावामध्ये आणि माणगावच्या दिशेने आता आपण पुढे जात आहोत. हे सुद्धा गाव मला एक प्रकारे टुमदार असं गाव दिसतंय. लाल चुटूक कौलारू घरं आणि त्याच्यामधून जाणारा हा काळाभोर डांबरी रस्ता. तर मंडळी आपण अशा ठिकाणी येऊन पोचलो की या ठिकाणी फाटा आहे. एक फाटा जातोय निजामपूरला आणि दुसरा फाटा जातोय माणगावला. तर आपण माणगावच्या दिशेने आता जात आहोत. ज्यांना पुण्याला जायचं आहे ते मला असं वाटतं की निजामपूर मार्गे जाऊ शकतात. मे बी, मला माहिती नाही आपला काय अनुभव आहे ते सांगा. आपल्याला काय जे असतील, ज्या गोष्टी आपल्याला दाखवायच्या असतील त्या आपण तुम्हाला दाखवत असतो. ज्या माहिती असतील त्या, जसं की सध्याचा जो रस्ता आहे हा तुम्हाला दाखवतो आहे. तर निजामपूरकडे न वळता आम्ही माणगावच्या दिशेने वळतो आहोत तामाणे या गावामध्ये. आणि थोड्याच वेळामध्ये माणगाव येईल. 1 किलोमीटरवरती माणगाव आहे असं दाखवतं इथून. तर ही जी गावं लागली आपल्याला ती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहेत. कारण आपण सगळेजण कधी ना कधी दुर्गराज रायगडवरती आपला मनसुबा असतो की आपण एकदा तरी जावं. आणि हे आम्हाला काल जाणवलं. कारण 65-70 वर्षाच्या जेव्हा आजीबाई रायगड चढत होत्या त्यावेळेला हे नक्कीच जाणवलं की आपल्यापैकी प्रत्येकाला रायगडावर यावं आणि इथे येऊन महाराजांचं दर्शन घ्यावं, रायगडाची भव्यता बघावी असं आपल्याला प्रत्येकाला नक्कीच वाटत असणार. तर मंडळी हे बघा आपलं कोकणातलं गाव. आणि आता फक्त आपल्याला डावीकडे जायचं की उजवीकडे जायचं असं पोलीस अंकलला विचारावं लागेल आणि मग आपण त्या दिशेने जाऊया. जांभूळवाडी नावाचं गाव. शेतीवाडीची कामं सुरू झालेली आहेत. हा हो, पेरणी आहे का लावणी, काय प्रकार? हा, पेरा बरोबर नाही झालं, परत पेरत असतो. मग आता परत पेरणार? अरे बापरे. रायगडावर आज राज्याभिषेक होता ना, त्याच्यामुळे रायगडावर जाऊन आलो. हो आमच्याकडे पण पाऊस पडला ना, ते पाण्याखाली गेलं सगळं. हो बरोबर. हो नक्की नक्की मामा. चला चला चला, धन्यवाद. हो कोकरे काय, हो हो नक्की. माणगावच्या दिशेने जाताना लागणार आहे होडगाव गाव. या ठिकाणी आपण आलेलो आहे. अनेक गावं पार करत करत आपण आता माणगावच्या दिशेने कूच करत आहोत. मध्ये आपल्याला आपले एक शेतकरी दादा भेटले आणि गावच्या माणसाची खासियत ही आहे की ना ओळख ना पाळख, काही संबंध नाही, पण त्यांनी नावासकट सांगितलं की आमचं आडनाव असं आहे, तुम्ही आमच्या घरी या, कधी याल तेव्हा, अजून काय पाहिजे. अहो एका भेटीमध्ये मुंबईमध्ये तुम्हाला हजारो माणसं आपल्या आजूबाजूने पास होतात किंवा एखादी तोंड भेटसुद्धा होते, तोंड ओळखसुद्धा होते, पण आपण कुणाला आपल्या घरी बोलवतो सांगा. असं जे आहे ते अगदी कमी पैशांमध्ये तुटपुंजा आपल्या नोकरीमध्ये जी व्यवसायामध्ये शेतीसारख्या व्यवसायामध्ये राहणारी माणसं देखील किती सुखी समाधानी असतात किंवा किती अगत्यशील असतात, किती विनम्र असतात, हे अशा काही उदाहरणावरून दिसतं. आणि म्हणूनच असं म्हणतात ना की माणसांनी प्रवास करावा. कारण प्रवास करताना तुमची जी अनेक लोकांची तुमची मैत्री होत असते, अनेक लोकांना तुम्ही भेटत असता आणि त्यावेळेला मग आपल्या नॉलेजमध्ये भर पडत असते. आपल्याला माणूस अनुभव समृद्ध होतो. म्हणून फिरावं, 4 गोष्टी बघाव्या असं म्हणतात. आता रायगडाकडून निघाल्यानंतर निजामपूर मार्गे आपण माणगाव मध्ये येऊन पोचलेलो आहे. समोर बघू शकताय आपला मुंबई गोवा महामार्गाचा रस्ता जो माणगावला कनेक्ट होत आहे. हा संपूर्ण व्हिडिओ आपल्यासाठी केलेला आहे. आपल्याला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा.
आणि आपलं जशा प्रकारे आपण आमच्यावरती प्रेम करता, आपल्या व्हिडिओवरती प्रेम करता, ते प्रेम आपलं कायम राहू द्या. आपण भेटणार आहोत नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय.